सुद्धा एका ठिकाणी जाणार होतो, कारण नाशिकचे एक हॉटेल व्यावसायिक आहेत, नाव नाही घेत मी त्यांचं, तर त्यांनी मला बोलवलं होतं. सकाळी मी आमचे मित्र सहकारी रणजित बनसोडे असतील, वैभव कदम यांना सुद्धा फोन केला होता की आपल्याला आज नाशिकला एका गोष्टीसाठी जायचं आहे, कारण त्यांनी सुंदर आपल्याला 90 लाखाला मागितला आहे. आपण 1.25 कोटी रुपये सांगितले होते, पण ते व्यवहारासाठी आज जाणार होतो. तर ते खूप मोठे व्यावसायिक आहेत नाशिकच्या. नाशिकमध्ये त्या हॉटेलच्या 10-12 ब्रँचेस आहेत. 90 लाख आणि मी 1.25 कोटी अशामध्ये व्यवहार चालू होता. मात्र घरातील लोक, विठ्ठल नाना, वैभव असेल, रणजित बनसोडे असतील, हे लोक थोडेसे विरोध करतायत सुंदर विकायला. 1.25 कोटी रुपयाला जर सुंदर जात असेल तर तो मी नक्की देईल. सुंदर जिथं आहे तिथं तो त्याचं नाव करेलच. आणि जर व्यवहार झाला तर या 2-4 दिवसामध्ये सुंदरचा व्यवहार देखील होऊ शकतो. मी विकणार नाही आहे, पण एवढ्या मोठ्या किमतीला जर जात असेल तर काही विचार करायला हरकत नाही. सुंदर हा तुम्हाला पळताना मैदानात दिसेलच, फक्त तिथं नाव माझं नसेल तर ते दुसऱ्याचं असेल. अशा पद्धतीने एक विचार डोक्यात चालू आहे. अजून फायनल विचार तसा काही घेतलेला नाही आहे.